नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. भाजपचे आणि त्यातही हिंदुत्ववादी म्हणणारे काही नेते मंडळी अगदी अजब गजब सल्ले देतात आणि त्या सल्ल्यामुळं ते चर्चेत पण राहतात. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक संशयित असलेल्या आणि त्यांची पुढं निर्दोष मुक्तता झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंग या परवा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या बावडा गावात एका हिंदुत्व जागरण सभेला उपस्थित होत्या. त्या समारंभात बोलताना त्यांनी प्रत्येकाने 5 मुलांना जन्म घालावा असं आव्हान केलं आणि त्याचबरोबर या 5 मुलांपैकी एक मुलगा संन्यासाला दान द्यावा, एका मुलानं सैन्यात जाऊन देशाचं रक्षणाचं काम करावं असं मार्गदर्शन उपस्थित जनसमुदायाला केलं होतं. आता एकंदरीत दिवसेंदिवस आर्थिक स्थितीच अशी ढासळत चालली आहे. तिथं एक मुलाला जन्म देऊन त्याचा पालनपोषण करणं अनेक पालकांना शक्य होत नाही. तिथं प्रज्ञा सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे 5 मुलं कशी जन्माला घालायची आणि त्यांचं पालनपोषण कसं करायचं हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. मात्र काहीतरी वेगळं अजब गजब बोलायचं आणि चर्चेत राहायचं हाच या नेतेमंडळींचा एक कलमी कार्यक्रम असतो आणि त्यातूनच प्रज्ञा सिंग यांनी काल परवा बावड्यात वक्तव्य केलेलं आहे. आता बघू त्यांचा सल्ला तिथं उपस्थित असलेल्यापैकी किती जण मानतात आणि पुढं येऊन मग काही काळानंतर सांगतात की त्या साध्वीनं सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन केलं आहे, योग्य प्रकारे 5ही मुलांचं पालनपोषण केलं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक मुलगा संन्यासाला आणि एक मुलगा सैन्यात भरती केला आहे असं येऊन छाती ठोकपणे सांगतील त्याच वेळेस यांचा सल्ला किती योग्य होता आणि किती जणांना तो पटला हे कळणार. नामांकित तसा टाटा समूहाच्या TCS नाशिक येथील महिला कामगारांचं शोषण, त्यांच्यावर अत्याचार, काहींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न आदी बाबतीत जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात परवा त्या गुन्ह्याची मास्टरमाइंड असं समजली जाते अशी निंदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी अटक केली होती. काल नाशिक SIT आणि नाशिक पोलीस यांनी नाशिक रोड कोर्टात निंदा खानला हजर केले. निंदा खानची ही सुनावणी इन कॅमेरा झाली. तिथं कोणालाही प्रवेश नव्हता आणि याच्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी निंदा खान हिला 11 मेपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. आता या निंदा खानचा आजपासून SIT आणि नाशिक पोलीस कसून चौकशी करतील. नेमकं तिचा यात सहभाग काय, तिनं कशामुळे हे प्रकरण घडवलं याची उकल पोलीस करण्याचा प्रयत्न करणार आहे. निंदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा, कल्याण, छत्रपती संभाजीनगर येथे
कशी राहिली, तिला कोणी आश्रय दिला, या अंगानंही पोलीस तिची चौकशी करणार आहे. दरम्यान काल नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरचे MIMचे नगरसेवक मुजीब पटेल यांच्यावर निंदा खान हिला आश्रय दिला या अशा आशयाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक पोलीस मुजीब पटेल यांचा शोध घेत असल्याचं कळत आहे. बघूया आता या प्रकरणात पुढं काय काय बरं होतंय ते आपण पाहतच राहू. तब्बल 3 दशकाची ममता दीदीची पश्चिम बंगालवरची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यांच्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या 70 ते 72च विधानसभेच्या जागेवर विजय मिळवता आला आहे आणि भाजपनं पार 200च्या आसपास जागा जिंकत भाजप पश्चिम बंगालच्या सत्तेवर आला आहे. भाजपनं काल पश्चिम बंगाल विधानसभेच्या नेत्याची निवड केली. मूळचे तृणमूल काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केलेले शुवेंदू अधिकारी यांची एकमतानं आमदारांनी आपला गटनेता म्हणून निवड केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं. आज सकाळी 11 नंतर कोलकात्यात शुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. या शपथविधी समारंभास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांच्यासह देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. तिकडं तामिळनाडूचा सत्तेचा पेच अद्याप पण सुटलेला नाही, कारण तिथं सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या थलपती विजय यांच्या TVK पक्षाला अजूनही बहुमताचं 118चं संख्याबळ जमवण्यात अपयश आलेलं आहे. त्यामुळं आता नेमकं तामिळनाडूत काय घडतं हे 1-2 दिवसात स्पष्ट होईल. IPL T20 स्पर्धेत काल जो सामना झाला तो सामना तसं प्रेक्षकाच्या दृष्टीनं आणीच असा होता असंच म्हणावं लागेल. कारण कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलनं 20 षटकात 8 बाद 142 धावा केल्या होत्या आणि 143 धावाचं आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाची सुरुवात व्यवस्थित झाली. त्यांच्या अलेन ह्या विदेशी खेळाडूनं नाबाद 100 धावा केल्या आणि अलेनला विदेशी खेळाडू ग्रीननं 33 धावा करत योग्य साथ दिली आणि त्यामुळंच मग KKRनं हा सामना 8 गडी राखून जिंकला. KKRनं 15 षटकातच 2 बाद 147 धावा केल्या होत्या. आज संध्याकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. तर या दोघात पण विजय मिळवण्यासाठी चुरस असणार आहे, कारण या सामन्यात जो विजय मिळवेल तो गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर जाईल आणि पराभूत होणारा संघ त्याची गुणतालिकेतली जागा घसरणार आहे. आता इथेच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.